नमस्कार मित्रांनो, तर आजची आपली रेसिपी आहे झटपट अशी पौष्टिक थालीपीठं। तर इथे मी पोहे, तूर डाळ आणि मूग डाळ घेतलेली, ती भाजून घ्यायची। त्यासोबत सर्व प्रकारचे थोडे थोडे कडधान्य घेतलेले, ती सुद्धा भाजून घ्यायची आणि त्याची पीठ करून घ्यायचे। तर इथे मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत मी, कोबी, गाजर, शिमला मिरची, फ्लावर सर्व किसून घेतलेले आणि अद्रक, लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा। तर इथे भाजलेली भाजणी, ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मीठ घातलेलं आहे, कांदा लसूण चटणी घालायची आपल्याला, थोडीशी हळद आणि धणा पावडर घातलेली, गरम मसाला घातलेला आहे थोडा। सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे आपण किसलेल्या भाज्या घेतल्यात त्या घालायच्यात आपल्याला। भाज्या घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे, घट्टसर असा कणकेचा। तशा प्रकारे गोळा मळून आपल्याला 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यायचं। त्यानंतर सुती कापड ओलं करून घ्यायचं आहे पोळपाटावर आपल्याला आणि थोडं पाण्याचा हफका मारून आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे कपड्यावरती। अशा प्रकारे थालीपीठ थापायचे आणि अशा प्रकारे 5 असे खड्डे करून घ्यायचे त्याच्यामध्ये, जेणेकरून तूप सोडून आपल्याला छान खरपूस भाजून घेता येईल। एक साईड भाजून झाली की त्याच्यामध्ये तूप घालायचे आणि दोन्ही साईडनी चांगलं खरपूस असं थालीपीठ भाजून घ्यायचे। तर तयार आहेत आपली पौष्टिक अशी थालीपीठं। अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।